तर MA इतिहास सत्र 3 साठी आपल्या सगळ्यांना रिसर्च प्रोजेक्ट आहे. हा रिसर्च प्रोजेक्ट 4 क्रेडिटचा आहे आणि या संदर्भात आपल्याला तो रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण करून तो आपल्या अभ्यास केंद्रावर जमा करायचा. तर त्यातले काही माहिती जी आहे ती तुम्हाला मी सांगतो. त्याची तुम्हाला सर्वांना रिसर्च प्रोजेक्टच्या संदर्भातल्या ज्या गाईडलाईन्स आहेत ते यापूर्वीच दिलेले आहेत. की जसा हा तुम्हाला सांगितलं मी 3ऱ्या आणि 4थ्या सेमिस्टरला आपल्याला रिसर्च प्रोजेक्ट आहे. त्यातल्या 3ऱ्या सेमिस्टरचा जो आहे तो 100 मार्कांचा आहे. त्याच्यामध्ये 80 मार्क प्रकल्प लेखनला आहे आणि 20 मार्क हे मौखिक परीक्षा आणि सादरीकरणाला आहेत. तर ते जे 20 मार्क आहेत ते तुमच्या अभ्यास केंद्राच्या पातळीवर तुम्हाला त्या संदर्भात परीक्षा घेऊन किंवा सादरीकरण बघून ते तुम्हाला देतील इंटरनल मार्क. आणि प्रकल्प लेखन जे तुम्ही हार्ड बाउंड करून द्याल तर त्याच्यासाठी 80 गुण असतील. तर त्याच्याबद्दलच्या सूचना या पुढील प्रमाणे आहेत. मी ऑलरेडी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. काय याचा काय फायदा विद्यार्थ्यांना होणार की संशोधन कशावर करायचं, कसं करायचं हे विद्यार्थ्यांना स्पष्ट होईल. का करायचं, त्याची उद्दिष्ट काय असतील, रिसर्च क्वेश्चन्स कुठले असतील, कशा संदर्भात. म्हणजे संशोधन करायचं म्हणजे ते कशाबद्दल करायचं आणि का करायचं ह्या गोष्टी क्लिअर असल्याशिवाय तुम्हाला ते संशोधन करता येईल. मग रिसर्च क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला याच्यातून विद्यार्थी ओळखायला लागतील आणि त्याची उद्दिष्ट ठरवून आपलं संशोधन करतील. दुसरं आहे की योग्य संशोधन पद्धती निवडून उपयुक्त साधने आणि तंत्राचा उपयोग करतील. म्हणजे त्यांनी जे काही विषय ठरवला की ते विषय ठरवल्यानंतर त्यासाठी कुठली संशोधन पद्धती उपयुक्त आहे हे ते ठरवतील आणि त्यानुसार संशोधनाची साधनं वापरतील किंवा जे काही टेक्निक्स आहेत त्याचा ते उपयोग करतील. विविध माध्यमातून साधनातून गोळा केलेल्या माहितीचे डाटा ज्याला आपण म्हणतो तर ते काळजीपूर्वक विश्लेषण करतील, त्याचा अन्वय अर्थ लावतील. म्हणजे जसं मगाशी म्हणलो मी तुम्हाला लोकसंख्या हे लोकसंख्येची मोजणी असेल, जनगणना असेल किंवा सर्वे असेल, अशा ह्याच्यातून जी माहिती मिळेल त्याचा वापर तुम्हाला आपल्या संशोधनामध्ये करता येईल. त्याचा अर्थ लावून माहितीचं विश्लेषण आणि अर्थान्वय किंवा कारणमीमांसा याच्या आधारावर आपल्या संशोधनातले निष्कर्ष त्यांना मांडता येतील. तर जी काही माहिती मिळाली त्याचा अभ्यास करायचा आणि त्याच्यातले काही निष्कर्ष जे आहेत ते विद्यार्थ्यांना त्यातून मांडता येते. आता आपण आपले जे विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी हे थोडं फ्लेक्झिबल ठेवलेलं आहे. त्यामुळे त्यांना 3 स्वरूपात, 3 पैकी कोणत्याही एका स्वरूपात विद्यार्थ्याला हा संशोधन प्रकल्प सादर करता येईल. म्हणजे काय करायचं, पहिला जो पद्धत आहे त्याच्यामध्ये संशोधन विषय आधारित प्रकल्प, म्हणजे एक विषय निवडायचा संशोधन करायचा. त्यांना आपल्या आवडीचा विषय निवडा आणि ऐतिहासिक घटना असेल, कुठली ऐतिहासिक घटनाक्रम असेल किंवा ऐतिहासिक व्यक्तिमत्व असेल कोणतंही, तर त्याच्यावर त्यांना संशोधन करता येईल. किंवा राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक पैलू असतील, म्हणजे समजा कोल्हापूरचा सांस्कृतिक इतिहास, सांगलीचा राजकीय इतिहास, अशा गोष्टींवर देखील त्यांना संशोधन करता येईल. किंवा ऐतिहासिक व्यक्तिमत्व, शाहू महाराज असतील, भाऊराव करमवीर भाऊराव पाटील असतील, ते माधवराव बागल असतील किंवा सांगलीमध्ये वसंतदादा पाटील असतील. तर यांचे असे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल देखील तुम्हाला लेखन करता येईल. फक्त कसं आहे की खूप जनरल न करता काही त्यांच्यातले विशिष्ट पैलू जे आहेत त्यांचा उपयोग त्याच्या संदर्भात लेखन करणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये काय, या संशोधन प्रकल्पावर विद्यार्थ्यांना काय अपेक्षित आहे की त्याला काही पुस्तकं या विषयांच्या संदर्भात मिळवून एक साधारणतः 10 पुस्तकांचा वापर करून त्याने हे प्रकल्प लिहिणं, कमीत कमी 10 पुस्तकांचा वापर करून हा प्रकल्प लिहिणं आवश्यक आहे. तर त्यासाठी तो विषय निवडायचा आणि त्याच्यावरची पुस्तकं, म्हणजे आता समजा वसंतदादा पाटील यांच्यावर काम करायचं असेल तर त्यांच्याशी संबंधित 10 पुस्तकं गोळा करून त्याच्यातला एखादा पैलू, म्हणजे त्यांचं मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द असेल किंवा साखर कारखाना उभारण्यामध्ये त्यांची भूमिका किंवा एकूण सहकार चळवळीमध्ये वसंतदादा पाटील यांची भूमिका, असा विषय घेऊन त्याच्यावर त्यांना लिहिता येईल.
स्थळ भेट जे आहे दुसरा प्रकार, याच्यामध्ये एखाद्या किल्ल्याला वगैरे विद्यार्थ्यांना भेट देऊन त्याच्या संदर्भातलं त्याची माहिती लिहायची. किल्ला असेल, ऐतिहासिक तीर्थस्थळ असेल, वस्तू संग्रहालय असेल, पुरावे असेल, इत्यादीला भेट द्यायची आणि त्याची माहिती देणारा सविस्तर अहवाल प्रकल्प रूपात त्यांनी सादर करायचा. आता स्थळ भेट जी आहे ते आपण साधारण दुसऱ्या सेमिस्टरसाठी म्हणजे चौथ्या सेमिस्टरला जो आहे त्याच्यासाठी घेतो. कारण त्यावेळी थोडं तुम्हाला वेळ असतो, ऍडमिशन वगैरे होऊन सगळं ते थोडं निवांत झालेलं असतं आणि वेळ असतो तुमच्याकडे, त्यामुळे तो 6 क्रेडिटचा आहे. त्यामुळे आपण स्थळ भेट शक्यतो त्यावेळी करायची आहे. आणि तिसरं ते ग्रंथ विवेचन आहे. म्हणजे समजा एखाद्याला टॉपिक वर न करता एखाद्या विशिष्ट विषयावरचे एक 5-6 ग्रंथ वाचून त्याची समीक्षा करायची असेल तर ते देखील आपल्याला करता येईल. म्हणजे काय की एखाद्या विषयावरची 5-6 ग्रंथ अभ्यासायचे. म्हणजे समजा महात्मा गांधी आहेत तर महात्मा गांधींच्या वरती एक 5 पुस्तकं वाचायची. त्या ग्रंथ विवेचन तुम्ही का करताय, कुठला हे ग्रंथ का निवडले, याच्यातला कुठला आशय तुम्हाला महत्वाचा वाटला, त्याच्यात या सगळ्या ग्रंथामध्ये काय आशय आहे वेगवेगळ्या ग्रंथामध्ये, त्याच्यातनं तुमचं काय स्वतःचं विश्लेषण तुम्ही कसं कराल त्या सगळ्या माहितीचं, किंवा हे जे ग्रंथ आहेत त्यांच्यातलं कुठल्या ग्रंथाचं काय महत्व आहे, त्याच्यातनं मिळणाऱ्या माहितीचं महत्व काय आहे आणि त्याचं प्रस्तुतता म्हणजे तुम्ही हा सगळा विषय का अभ्यासताय, ही सगळे टॉपिक जो तुम्ही निवडलाय, ऐतिहासिक विषय निवडलाय, हं? ज्याच्या संदर्भातले तुम्ही 5 ग्रंथांचं रिव्ह्यू करताय, तर ते नेमकी कशासाठी तो विषय तुम्ही का निवडला, त्याचं प्रस्तुतता त्याची काय, रिलेव्हन्स काय आहे, हे आपल्याला यामध्ये मांडायचं आहे. तर असे हे 3 प्रकाराच्या मध्ये तुम्हाला तिन्हीपैकी कोणत्याही एका प्रकारात तुम्हाला आपला संशोधन प्रकल्प जो आहे तो सादर करता येईल. ठीक आहे. तर आता जसं मी तुम्हाला म्हणालो, तर हा संशोधन प्रकल्प नेमका कशा स्वरूपात द्यायचा आहे त्याच्याबद्दल थोडी चर्चा करूया. तुम्हाला मी सांगितलं की या 3 प्रकारापैकी कोणताही एका प्रकारचा तुम्ही टॉपिक निवडून तुम्ही संशोधन प्रकल्प पूर्ण करायचा आहे. संशोधन प्रकल्प हा टायपिंग करायचा आहे आणि बॉन्ड फॉर्मॅट जसा पीएचडीचा थेसिस असतो तसा करून 2 प्रतीमध्ये आपल्या अभ्यास केंद्राकडे जमा करायचं आहे. त्याच्यामध्ये एक अभ्यास केंद्राला एक प्रत द्यायची, एक स्वतःकडे ठेवायची, त्यांच्याकडनं सही शिक्का वगैरे घेऊन. हा संशोधन प्रकल्प कमीत कमी 50 ते 60 पानांचा असावा. फुलस्केपच्या पानांचा आकार असतो, A4 साईजच्या आसपास ते वापरलं जातं. तर त्यामध्ये हे बाउंड करायचं आहे तुम्हाला थेसिस सारखं, आणि 50 ते 60 पेजेसचा तो संशोधन प्रकल्प असायला पाहिजे. आता हे संशोधन प्रकल्प लेखन करताना काहीतरी संशोधन पद्धती असायला पाहिजे. नुसती माहिती गोळा करून कटिंग पेस्टिंग करायचं नाही. तर काहीतरी संशोधन पद्धती, जसं आपण लोकल हिस्ट्री म्हणालो, त्या पद्धतीने लोकल हिस्ट्रीची संशोधन पद्धत वापरायची आहे. काही कागदपत्र वाचून त्याचं विश्लेषण करायचं, काही पुस्तक वाचून त्याचं विश्लेषण करायचं. आता आपल्या हा काय मुद्दा नाहीये. तुम्ही अभ्यासाच्या विषयानुसार म्हणजे एक जनरल गाईडलाईन दिली सगळ्या विषयांसाठी, तर आपण इतिहासातलं घेतो तुमच्या आवडीचा विषय.
आणि हे जे संशोधन प्रकल्पाच्या संदर्भात मौखिक सादरीकरण किंवा मौखिक परीक्षा जी आहे ती आपल्या अभ्यास केंद्र पातळीवर घेतली जाईल. तर त्यांच्याशी तुम्हाला त्या संदर्भात बोलता येईल. हा, ते कळवतील तुम्हाला त्या संदर्भात. आणि संशोधन प्रकल्पाची हे जे तुम्ही कराल त्याची सॉफ्ट कॉपी तुम्ही स्वतःजवळ ठेवायची, पीडीएफ स्वरूपातली. जर समजा मला इथं काही कामासाठी ते प्रतीची आवश्यकता पडली, तर मी तुम्हाला गुगल फॉर्मच्या माध्यमातून एक लिंक देईल आणि त्या लिंकवर तुम्हाला ही तुमची पीडीएफ जी आहे ती अपलोड करावी लागेल. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी संशोधन प्रकल्प पूर्ण कराल, सर मी आता ते बायडिंग केलं, आता माझ्याकडे त्याची सॉफ्ट कॉपी नाहीये, असं म्हणून चालणार नाही. त्याची पीडीएफ बनवून तुम्ही ती जपून ठेवा. हा, तर हा एक मुद्दा झाला. पुढचा मुद्दा आहे, संशोधन प्रकल्प सादर करत असताना सोबत दिलेल्या नमुन्याप्रमाणे संशोधन प्रकल्पाचे मुखपृष्ठ, प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, अनुक्रमानिका इत्यादी जोडायच्या. हं? म्हणजे मी ते त्याचे फॉर्मॅट खाली जोडून दिलेला आहे, तुम्ही सगळ्यांनी तो बघितलेला पण आहे. आता हे त्याच्यामध्ये साधारणपणे या पद्धतीनं त्याचे संशोधन प्रकल्प अहवाल असतो, त्याचा आराखडा साधारण असा असावा. ऋण निर्देश असावे. म्हणजे हे सगळे डिक्लेरेशन, कव्हर पेज झालं, प्रमाणपत्र झालं, प्रतिज्ञापत्र झालं, अनुक्रमानिका झाली, की आज जे काही मुद्दे असतील, म्हणजे अनुक्रमानिकेत हे मुद्दे येतील, 10 पॉईंट येतील आणि त्या मुद्द्यामध्ये काय असायला पाहिजे तर ते सांगतो. संशोधन निर्देश मध्ये विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पाविषयी थोडक्यात आपलं मनोगत सांगावं. संशोधन प्रकल्पात त्यांना सहाय्य करणाऱ्या व्यक्ती असतील, संस्था असतील, ग्रंथालय असतील, त्यांचा उल्लेख करावा आणि त्यांनी केलेल्या सहकार्याचे स्वरूप सांगून त्यांचा आभार व्यक्त करणं अपेक्षित आहे. दुसरा जो आहे तो अनुक्रमणिका. ती जी काही अनुक्रमणिका तुमची तयार होईल प्रकल्पाची, ती त्याच्यामध्ये अनुक्रमणिका पान त्याच्यात जोडणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रास्ताविक आहे. प्रास्ताविकामध्ये तुम्ही हा विषय का निवडला, असं एक थोडक्यात त्याच्याबद्दल सांगायचं. का त्याच्याबद्दल संशोधन करताय, हा संशोधन प्रकल्प का करताय ते पण सांगायचं. आणि विषय निवडीचे कारण आणि महत्व ते वेगळ्या अर्थानं सांगायचं. त्याच्यामुळे डिटेलमध्ये त्याबद्दल बोला की अमुक अमुक विषय तुम्ही का निवडला, हा विषय निवडल्यामुळं त्याच्या विषयाचं महत्व काय आहे ते सांगायला हवं. तर हे आपल्याला याच्यामध्ये मांडायचं आहे. आणि पहिलं प्रकरण जे आहे, आता तुम्ही जे काही विषय निवडाल त्याचे 3 प्रकरणं आपल्याला करायची आहेत. म्हणजे समजा वसंतदादा पाटील यांचे सहकारातील योगदान असं जर तुम्हाला संशोधन करायचं असेल, तर पहिलं प्रकरण हे सहकार चळवळ वसंतदादा पाटील यांच्याबद्दलचं असेल. दुसरं सांगली जिल्ह्यातल्या सहकार चळवळीचं असेल. तिसऱ्या प्रकरणामध्ये वसंतदादा पाटील यांनी सहकार चळवळीमध्ये कोणत्या पद्धतीनं काम केलं ते कळणारं त्याच्यामध्ये माहिती असेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला या संशोधन प्रकल्पाच्या संदर्भात जे आहे ते 3 प्रकरणं जी आहेत ती आपल्याला कमीत कमी बनवायची आहेत. त्याच्या आपल्याला जर समजा 5 प्रकरणं 6 करायची असतील तरी ते तुम्ही करू शकता. तुमचा विषय जसा असेल त्याच्या अनुषंगानं तुम्हाला संशोधन प्रकल्प जे आहेत ते प्रकरणं जी आहेत संशोधन प्रकल्पातली ती करता येतील. आता त्याच्यानंतर निष्कर्षाचा एक मुद्दा आहे. निष्कर्षमध्ये तुम्हाला जे काही तुम्ही संशोधन करताय, जे काही तुम्ही वेगवेगळी 3 प्रकरणं लिहिली, या सगळ्यांचा एक सारांश असेल, त्याच्यातून तुम्हाला काही नवीन माहिती मिळालेली असेल, तुमचं काही नवीन विश्लेषण असेल, तर ते तुम्हाला निष्कर्षामध्ये मांडायचं आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे तो संदर्भ सूची. संदर्भ सूचीमध्ये तुम्ही कुठली कुठली पुस्तकं वापरलेली आहेत, कुणाकुणाच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, त्याची माहिती तुम्हाला द्यायची असते यादीच्या स्वरूपात. तर संदर्भ ग्रंथ सूची अशी तुम्हाला ही शेवटी द्यावी लागते. आणि याशिवाय तुम्हाला काही समजा फोटो जोडायचे असतील, काही तक्ते जोडायचे असेल, ऍडिशनल काही माहिती असेल, तर ती तुम्हाला परिशिष्टाच्या स्वरूपात जोडता येईल. तर ते आपल्याला याच्यात द्यायचं आहे. आता संशोधन प्रकल्पात आपण जी पुस्तकं वापरतो, लेख आहे, एखादी माहिती देताना त्याचा तळटिपाच्या स्वरूपात त्याच्या संदर्भातला पुरावा म्हणून ती माहिती द्यायची. म्हणजे समजा भारत 1947 ला स्वातंत्र्य झाला, याचा पुरावा म्हणून तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल ना, किंवा एखादी घटना घडलेली असेल त्याचा पुरावा म्हणजे वृत्तपत्रातली बातमी असेल, एखाद्या पुस्तकातल्या ग्रंथातली बातमी असेल, ग्रंथात लिहिलेला उल्लेख असेल, तर तो आपल्याला द्यायचा असतो. तर ते तळटीप कसा द्यायचा हे आपल्याला याच्यामध्ये मी दिलेलं आहे.
आता याच्यातल्या काही महत्वाच्या सूचना आहेत, 3 महत्वाच्या सूचना आहेत. या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यास केंद्राशी समन्वय साधून संशोधन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे आणि तो आपल्या अभ्यास केंद्रामध्ये जमा करायचा आहे. दुसरी सूचना आहे, संशोधन प्रकल्पासाठी जे काही आता मार्गदर्शन चालू त्याला उपस्थित राहा. समजा एखादं आणखी एक सेशन मी घेतलं तर त्याला उपस्थित राहा. तुमच्या काय अडचणी असतील तर त्याच्यामध्ये विचारत चला. हं? आणि किंवा समजा परत तुम्हाला काही शंका आली तर आपलं हे जे रेकॉर्डिंग आहे ते तुम्ही बघू शकता, गाईडलाईन्स आहेत ते वाचू शकता, त्यातून तुम्हाला क्लॅरिटी येत जाईल. संशोधन प्रकल्पासंबंधी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक वाचून त्या पूर्ण करा. समजा पुढच्या काळात मी काही सूचना दिल्या तर त्याच्याकडे पण लक्ष देऊन त्या अंमलात आणा. हे कव्हर पेज आहे. इथं तुमचा PRN, परीक्षा क्रमांक लिहा. इथं ऑक्टोबर 2025 दिलेलं आहे. अभ्यास केंद्र महाविद्यालयाचे नाव असं दिले, तिथं तुमचं अभ्यास केंद्राचं महाविद्यालयाचं नाव असं द्या. इथं मार्गदर्शक म्हणून जे दिलेलं आहे, मार्गदर्शकाचं नाव तुमच्या ज्या स्टडी सेंटर आहे तिथले जे इतिहासाचे प्राध्यापक असतात त्यांचं नाव तुम्हाला इथं देता येईल. तर तुमच्या अभ्यास केंद्राचे जे समन्वयक आहेत त्यांच्याशी बोलून तुम्हाला त्या मार्गदर्शकाचं नाव आणि पद हे घेता येईल. हॅलो. प्रतिज्ञापत्र जे आहे, हा बोला. हा सर, जे आपण आता मी 4 पुस्तकांचं हे केले रीडिंग करून तो तुम्हाला परवा मला हे म्हटलेलं पूर्ण होतं. करू दे ना, मला हे सगळ्यांना पूर्ण ठीक करू दे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू. प्रतिज्ञापत्र आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव म्हणजे संशोधन प्रकल्पाचं शीर्षक आहे. त्याच्यानंतर इथं शैक्षणिक वर्ष व्यवस्थित दुरुस्त करा. त्याच्यानंतर हे विद्यार्थ्याचं सही करा, तुमचं नाव लिहा, PRN लिहा, परीक्षा बैठक क्रमांक लिहा, अभ्यास केंद्र लिहा. असं एक प्रतिज्ञापत्र तयार करायचं आहे. त्याच पद्धतीचं प्रमाणपत्र करायचं. प्रमाणपत्रावर तुमच्या अभ्यास केंद्राचा सही शिक्का घ्यायचा, तिथल्या समन्वयकांचा शिक्का घ्यायचा. असं हे जे 3 कागदपत्र आहेत ती तुम्हाला सोबत त्याच्यावर कवरिंगवर लावायची आहे. तर तुम्हाला अशी सगळी माहिती आहे. तर ही सगळी जी काही मी आता सूचना दिल्या त्या फॉलो करून आपलं जे संशोधन प्रकल्प आहे तो आपल्याला पूर्ण करायचा. आता तुमच्या काही शंका असतील तर विचारा. काय होतं बोला. हा ऐकून आलं मला. ड्युएल डिग्रीचा फॉर्म ड्युएल डिग्रीचा फॉर्म मला लिंक पाठवली, मी आधी विचारलं होतं मला. नाही. बरं, एक काम करा, मला मेसेज करा ड्युएल डिग्रीचा फॉर्मची लिंक आणि ड्युएल डिग्री कसा भरायचा आहे थोडं मला कळवा, असं मला मेसेज करा, मी पाठवून ठेवतो तुम्हाला. ठीक आहे. फॉर्म भरायचा असतं ऑनलाईन आणि ऑनलाईन भरून इथं जमा करायचं. ठीक आहे. खाली भरायची गरज नाही. इथं आता माझं सेशन चालू आहे. कुठलं ऍडमिशन कुठे आहे तुमचं स्टडी सेंटर? देवचंद कॉलेज. देवचंद कॉलेज. तुम्ही घरात भरा, मग तुम्हाला पाठवतो कसं भरायचं. आपला ऍडमिशन फॉर्म आहे तसाच असतो तो फॉर्म, छोटा असतो. पण आता मी हे केलेलं हा ते म्हणजे बीएड ला जावडेकर कॉलेजला भेटलं. नाही नाही, हा TCचा इंटरनल ट्रान्सफर TCचा फॉर्म आणलाय हा. ते तुम्ही खाली देणार आहे ना. मग ते तुमचं ह्या म्हणतो ना, ते खाली म्हटलं ना तुमची ह्या. मग आता काय करायला लागेल सर, म्हणजे तुमच्याकडे आता डीएल डिग्री दोन गोष्टी आहेत बरोबर. तर कुणाच्या काही शंका आहेत का? काही शंका असतील तर बोला. प्रोजेक्ट किती दिवसात जमा करायचा आहे? प्रोजेक्ट लवकरात लवकर जमा करा, कारण कॉलेज त्यांच्या हिशोबाने ते मागेल. काय आपण आपल्याला अभ्यासक्रम चालू झाला महिन्याभरापूर्वी आपण सूचना पण दिलीत, त्यामुळं जेवढ्या लवकर जमा करायचं तेवढ्या लवकर जमा करा. परीक्षेच्या आधी जमा करायला हवं. लास्ट चॅप्टर कन्फ्युजन म्हणजेच निष्कर्ष असं लिहा आणि ते पूर्ण करून जमा करा. आणि त्याला हे संदर्भ सूची जोडा. जो प्रश्न ज्यांनी विचारलाय की नाही चॅट बॉक्स मध्ये
वेदश्री कुलकर्णी यांनी विचारलाय, तर त्यांच्यासाठी सांगतोय की त्याला संदर्भ सूची जोडा आणि बायडिंग करून जसं सांगितलंय पीएचडी सारखं एमफिल पीएचडी सारखं बायडिंग करायचं आणि जमा करून टाकायचं. चला आणखी कोणाला काही शंका? त्याचं तसंच आहे रेकॉर्डला बरं का तिथलं झालं तिथलं बी तसंच आहे ते पावती मारताना तसं आहे सगळं तसंच आहे त्यांना करू दे ठीक आहे घेऊ दे पाणी सबमिट कर मग चला थँक्यू सर येस येस ओके परीक्षेचं आता जे ड्राफ्ट वेळापत्रक आलं त्या हिशोबानं त्यांनी ती तारीख सांगितलेली आहे. शक्यतो त्याच तारखेला होईल. म्हणजे मी परीक्षेचं टाइम टेबलचं कोणीतरी विचारलंय चॅट बॉक्स मध्ये, म्हणून सांगतो की मी जे तारखा सांगितलेल्या आहेत, साधारण सेकंड इयरची तारीख 8 तारीख सांगितली ना मी, ही तारीख सांगितली. किती तारीख सांगितली? 8 तारीख सांगितली. हा, मग त्या दिवशी साधारण होईल ते. बोला अजून. ऍड्रेस कधी बदलला बोला अजून कुणाला काही शंका असतील तर बोला. हा हॅलो सर. हा बोला. सर मी कमलाकर बोलतो गोव्यावरून. हा सर 8 तारखेपासून एक्झाम आहे ना, पण आमच्या गोव्यामध्ये सर 9 आणि 10 तारखेला आम्हाला ती जीटेट एक्झाम आहे सर. बर. आता आपल्याला काही करता येत नाही. तुम्ही आता जे काही राहिले पेपर, समजा एखादा पेपर राहिला तर तुम्ही नेक्स्ट टाइम सेमिस्टर देऊ शकता, त्याच्यात काय अडचण येत नाही. सर पण आम्हाला 3 पेपर चुकणार ना, 8, 9, 10. हा मग ते परत देता येतील तुम्हाला. तुम्ही एक अर्ज करून ठेवा असं असं आमचं होते म्हणून. समजा काही झालं तर ते बघता येईल, पण होईल काय असं सांगता येत नाही. पण एक्झाम सर काय पुढे एक्झाम काय चेंज होणारच नाही ना? नाही शक्यतो नाही होणार, कारण ऑलरेडी एकदा आपण जी आधी ठरलेली तारीख होती त्याच्या पुढे गेलेलं आहे ते. तर त्यामुळे तसं शक्यतो कमी होईल. तर तुम्ही पुढच्या सेमिस्टरला ते देऊ शकता. पुढच्या सेमिस्टरला तुमचे इतर सब्जेक्ट पण कमी होतात. काय रिसर्च प्रोजेक्टची संख्या जास्त असल्यामुळं पुढच्या वेळी फक्त 4 पेपर असतील. हो सर, पण ते मग नेक्स्ट टाइम सर मग प्रॉब्लेम होतो सर. सकाळी पेपर सांजचा पेपर होत नाही ना सर, म्हणून म्हटलं. हो ना. त्याला आता काय करता येईल सांगा मला. काय सर ऍडजस्ट होतो तर बघा सर बोलून, कारण गोव्यात नाही ना, म्हणून म्हणतो. नाही डेटच नाही आपल्याला काही करता येणार. बरं सर, बघतो सर आम्ही कसं हो हो. बरं सर. चला अजून कुणाला काही शंका आहेत? हा हॅलो सर, आणि तो प्रोजेक्ट आहे ना सर, हा तो पहिली द्यायला पाहिजे काय, जेव्हा एक्झामला येतो तेव्हा देऊ शकतो आम्ही? ते तुमच्या स्टडी सेंटरशी बोलून घ्या. आता तुमची जी अडचण आहे त्या हिशोबाने त्यांच्याशी बोलून घ्या, पण शक्यतो तुम्ही आधी जमा करायला हवं. स्टडी सेंटरशी बोला, कारण त्यांना मार्क्स वगैरे द्यायचे असतात, त्यामुळे त्यांच्याशी तुमचं कम्युनिकेशन हवं. मी तुम्ही त्याच्यात वाक्य लिहिलेलंच आहे, ते कोऑर्डिनेट करा स्टडी सेंटर सोबत. चला अजून कुणाला काही शंका? आहेत का कुणाला काही शंका अजून? असाइनमेंट वगैरे पहिलीच द्यायला पाहिजे का, ते पण त्यांच्याशी बोलायला पाहिजे? पहिलं देणं अपेक्षित आहे. मी काय म्हणतोय की तुम्ही परीक्षेच्या आधी हे सगळं देणं अपेक्षित असतं. एक्सपेक्टेड आहे की यू शुड सबमिट बिफोर एक्झाम. आता तुम्ही समजा लांब आहात, तुमची अडचण आहे, तर तुम्ही ते यू शुड कम्युनिकेट विथ कोऑर्डिनेटर ऑफ युअर स्टडी सेंटर. ठीक आहे. त्यांना ते मार्क भरायचे, त्यांना ते तपासायचं आहे.
मोबाईलवर जाते. मोठी वायर आहे. चला अजून कुणाला काही शंका आहेत? परीक्षेचं टाइम टेबल पुन्हा एकदा पाठवाल का? काय? परीक्षेचं टाइम टेबल पुन्हा एकदा पाठवाल का? नाही टाइम टेबल अजून ते ड्राफ्ट आहे. काय त्याच्यात काही दुरुस्त्या ते लोक करतायत, त्यामुळे मी थांबलोय. एकदा त्यांच्याकडनं फायनल आले की मी टाकतो. काय तर तारखा मात्र त्याच राहतील. ठीक आहे. ड्राफ्टचं कसं होतंय की कारण काय होतंय ड्राफ्ट टाकले की ते प्रत्येक जण मग परत ड्राफ्ट काय टाइम टेबल आहे याच्याबद्दल बऱ्याच लोकांच्या शंका असतात. काय त्यामुळे एकदा फायनल आलं की टाकलेलं बरं पडतं. चालेल चालेल. हम्म ओके काय ओके त्याच्यात चालेल. बघा मुद्दा हा आहे की साधारण पेपर हे सलग असतात. हो. बरोबर. 8 हा डिसेंबर पासून साधारण चालू होणार तिसरी सेम. हा हा मग त्याचा अर्थ काय आहे की ते सलग असणार. एखादा रविवार वगैरे सोडला किंवा पब्लिक हॉलिडे असेल तर ते नसणार आहे. म्हणजे तुमची जे पेपरची संख्या आहे त्या हिशोबाने तुम्हाला किती दिवस चालेल याचा अंदाज येतो. त्याच्यात ते खूप कन्फ्युजन राहत नाही. हा? चालेल. हो. अजून कुणाला काही शंका? ठीक आहे. तर मग आपण थांबूया. मला वाटतं काही शंका नसतील तर आपण थांबूया. तुम्ही सर्वजण जॉईन झालात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद.